रामकृष्ण हरी. सध्या आपण आहोत अलंकापुरी अर्थातच मयुरी पार्क सेलू या ठिकाणी. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा मोठ्या उत्साहामध्ये आपल्या सेलू शहरामध्ये पार पाडताना आपण सर्वजण पाहतात. अशातच ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांची जी लेकरं आहेत त्यांना कोणत्या VIP गाडीची गरज नाही. आता ही जी सर्व माझ्या बहिणी आहेत आणि माझे भाऊ आहेत हे कशासाठी म्हणजे पारायणासाठी जे आलेले आहेत ते कोणत्या VIP गाडीमध्ये आलेले नाहीत, तर एका छोट्या पिकअपमध्ये आलेले आहेत. हे आपण सगळेजण पाहत असाल. हे बघा केवढी छोटीशी लेकरू आहे. म्हणजे तिला पारायण तर म्हणजे तिला वाचता तर येत नाही, परंतु तिला कानावर पडण्यानं सुद्धा या ठिकाणी तिचं समाधान भेटतंय. आपण सगळी पाहिलं असेल. दीदी तुझं काय नाव आहे? कितवीला आहेस तू? काय नाव आहे तुझं? ऋतुजा कदम. ऋतुजा वावरे. 5वीला आहेस ना? बघा 5वीचे सुद्धा लेकरं या ठिकाणी प्रवचनासाठी म्हणजे आपल्या पारायणासाठी आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा सांगतो की माऊलींच्या लेकरांना कोणत्या VIP गाडीची गरज नाही. ते टमटममध्ये सुद्धा या ठिकाणी खूप आनंदाने येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जी स्माईल आहे ती स्माईल पहा बघा. देवळगाववरून आलेली सगळी मंडळी आहेत आणि पारायणासाठी आलेली आहेत. आणि वापस कधी जातात बाबा तुम्ही? आता रात्री डायरेक्ट सगळं शेवटचं रात्रीचं कीर्तन संपल्यानंतर. हे प्रेम आहे बघा. आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण अद्याप या सोहळ्यामध्ये सहभागी झाला नसाल तर आपण सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आणि हा सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करा आणि या सोहळ्याचा आनंद घ्या. कारण याच्यातला प्रत्येक व्यक्ती या सोहळ्याचा आनंद घेत आहेत. तुम्ही सुद्धा या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी अलंकापुरीमध्ये यावं एवढं सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. या